मुंबई का मीरा भाईंदर इलाका, जहां पर हुई हिंसा ने शहर का और देश का माहौल तनावपूर्ण कर दिया था। मौजूदा हालात में मीरा रोड का यह नया नगर इलाका पुलिस छावनी जैसा दिख रहा है। हालांकि शहर की जो स्थिति है वो अब सामान्य हो चुकी है, लेकिन अभी भी किसी अनहोनी की आशंका को लेकर प्रशासन और जागरूक लोग चौकन्ने हैं। समाज का हर तबका ये चाहता है कि मुंबई का इलाका अपने पुराने स्वरूप में जल्द लौटे और शहर में अमन और शांति कायम हो सके। इन सब के बीच मीरा भाईंदर शहर के जागरूक तबके के लोग और साथ में आज स्पेशली ये कहा जाए कि पत्रकार वर्ग ने अब शांति कायम करने की दिशा में एक बड़ी पहल की है। देखा जाए तो यह अपने आप में देश का अनोखा मामला है, जब किसी हिंसा जैसी गंभीर मामले में पत्रकारों ने ये इनिशिएटिव लिया है और शांति कायम करने की दिशा में सकारात्मक पहल की है। शहर में शांति व्यवस्था कायम हो सके, इसके लिए मीरा भाईंदर के पत्रकारों ने एक संवाद बैठक का आयोजन किया, जिसमें शहर के सभी सम्मानित नेता सहित प्रशासनिक और शासन के अधिकारियों ने सहभागिता दर्शाई है। इस मीटिंग के दौरान कई महत्वपूर्ण निर्णय लिए गए, जिसमें सबसे महत्वपूर्ण निर्णय यह है कि अब मीरा भाईंदर में किसी भी प्रकार के जुलूस, किसी भी प्रकार की रैली, इन सब जैसा आयोजन अब नहीं किया जाएगा और साथ ही बाहरी नेताओं के शहर में आने पर रोक लगाने पर सहमति जताई गई है, जिससे कि शहर का माहौल खराब ना हो और कुछ भी अनुचित घटना ना घटे। इस पूरी बैठक में पत्रकारों के अलावा प्रशासनिक अधिकारियों में पुलिस आयुक्त जो है मधुकर पांडे, महानगर पालिका कमिश्नर संजय तटकर और इसके साथ ही सभी दलों के नेता, जिलाध्यक्ष और विधायक, पूर्व विधायक और काफ़ी संख्या में, बड़ी संख्या में पत्रकार लोग मौजूद थे और उन्होंने सर्वसम्मति से उन्होंने एक निर्णय लिया कि आने वाले दिनों के लिए मीरा रोड से संबंधित ज़्यादातर विषय जो हैं वो शांत रखे जाएँ, किसी भी प्रकार की हलचल ना की जाए तो ये मामला अपने आप शांत हो सकता है। तो उस पूरे विषय पर यहाँ के पत्रकार जो हैं, वरिष्ठ पत्रकार, उन लोगों का क्या कुछ कहना है, आइए जानते हैं। भाईंदर शहरात जे काही वाईट कृत्य घडलं याच्यामध्ये सोशल मीडियाचा फार मोठा रोल होता, हे वेळोवेळी जाणवलेलं आहे। पोलिसांनी सुद्धा त्या दृष्टीने एक परिपत्रक काढलेलं होतं की सोशल मीडियावर चुकीचे संदेश देऊ नये। त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना हेच आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना अशा काही समाज माध्यमावर पोस्ट कराव्यात, अशा यापासून त्याला परावृत्त करायला हवं, त्यांना कळकळीचं आवाहन करायला पाहिजे की असं काही करू नका, जेणेकरून समाजातलं वातावरण बिघडेल। दुसरी गोष्ट आणखीन एक प्रकर्षाने जाणवली की बाहेरून जे नेते येतात त्यामुळे शहरातलं वातावरण बिघडण्यास एक हातभार लावला जातो। त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही नेत्यांना हे पण आवाहन केलं होतं की जे काही निर्णय घ्यायचा आहे, जी काही शांतता करायची ते तुम्ही तुमच्या स्तरावर घ्या, त्यासाठी बाहेरच्या नेत्यांना तुम्ही इथे आणू नका, त्यामुळे शहरातलं वातावरण आणखीन बिघडत जातं। तर माझ्या मते या बैठकीत हा एक चांगला डिसिजन झाला, यावर चांगलं सगळेच नेते एकमत झालं की सोशल मीडियाचा दुरुपयोग होणार नाही आणि बाहेरचे नेते येऊन इथले वातावरण खराब करणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ, हे सर्व नेत्यांनी मान्य केलं। हा या बैठकीतला मोठा पॉझिटिव्ह निर्णय आहे। एकतर 21 जानेवारीच्या रात्री नयानगरमध्ये जी घटना घडली आणि त्याच्यानंतर त्याचे पडसाद जे शहरामध्ये विविध ठिकाणी तोडफोड म्हणा किंवा दंगलसारखी परिस्थिती जी एक निर्माण शहरामध्ये झाली आणि त्याच्यापेक्षा जास्त जे एक तणाव, जो एक धार्मिक एक तणाव जो शहरामध्ये जो निर्माण झाला होता, कारण आपण मीरा भाईंदर शहर जे आहे हे 1991-92च्या दंगलीत सुद्धा शांत होतं। तर तसं असताना असं काय झालं की हे आत्ताच एवढं मोठं सगळं तणाव आणि दंगलसारखी परिस्थिती ह्या शहरात निर्माण झाली। तर त्या अनुषंगाने आम्ही शहरातील पत्रकारांनी आम्ही पुढाकार घेतला, आम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र केलं, पोलीस असतील, महानगरपालिका प्रशासन, त्या सगळ्या प्रमुख जे लोकप्रतिनिधी होते, आमदार असतील, त्या सगळ्यांची एकत्र आम्ही इकडे एक बैठक जी आज आयोजित केली होती की मागचं जे झालं ते झालं, परंतु याच्यापुढे शहरातलं वातावरण पूर्णपणे सुरळीत व्हावं, एक पहिल्यासारखं आनंदाने सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावं आणि कुठल्याही प्रकारचा तणाव राहू नये आणि भविष्यात सुद्धा असले प्रकार घडू नयेत, ह्या अनुषंगाने आजच्या ह्या बैठकीचं आयोजन केलं होतं। आणि ह्या बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्तांचं, शहरातील दोन्ही आमदार असतील, माजी आमदार असतील, सर्व पक्षांचे प्रमुख असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, हे सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी आपली भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टपणे एक त्यांनी मांडलं की ह्या शहरामध्ये पुन्हा पहिल्यासारखी शांतता आणि आनंदाचं वातावरण जे आहे हे निर्माण करणार, तसं त्यांनी आश्वासन दिलं। आणि त्याचबरोबर प्रशासनाने आणि सगळ्यांनीच एक मागणी केली की जे अशा पद्धतीने जे समाजविघातक जी प्रवृत्ती आहेत, जे दंगल करणारे दंगलखोर असतील किंवा जे समाजकंटक असतील, यांच्यावरती कठोरपणे कारवाई करावी, अशा पद्धतीने सगळ्यांनीच मागणी केली
आणि अशा पद्धतीने आजची ही चांगल्या वातावरणामध्ये ही आजची सर्वपक्षीय प्रशासकीय सभा जी एक बैठक होती ही संपन्न झाली आहे आणि मला असं खात्री आहे की पत्रकारांनी ह्या शहरामध्ये जी भूमिका घेतली आज आणि अशीच भूमिका ह्या पुढेही आम्ही सगळे पत्रकार घेत राहू आणि शहरातलं वातावरण निश्चितच पहिल्यासारखं आता आनंदाचं होईल, वातावरण निवळेल अशी खात्री आहे.